नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होईल, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर हा पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष हे कोण होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे राजा जे चेलिया हे 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष हे होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा पश्चिम बंगालमधील कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे सुंदरबन हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल। पुढचा प्रश्न पाहूया। वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 99वी दुरुस्ती ही वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती आहे। पुढचा प्रश्न पाहूया। स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या ही आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे राजस्थान। तर केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशामध्ये सर्वात जास्त राजस्थान या राज्यामध्ये कारागृहाची संख्या ही आहे। पुढचा प्रश्न पाहूया। SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची स्थापना प्रथम ही कोणत्या ठिकाणी झाली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी, ते म्हणजे पुरंदर। तर SRPFची स्थापना ही पुरंदर या ठिकाणी प्रथम झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे उल्हास। पुढचा प्रश्न पाहूया। पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण काम करतो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो। पुढचा प्रश्न पाहूया। युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण? युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे भूपेंद्रनाथ दत्त हे युगांतर या वृत्तपत्राचे संपादक आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे सिंधू नदी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली आहे? भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन ही करण्यात आली आहे? तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे पुणे या ठिकाणी भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी ही स्थापन करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण हे कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे मुंबई। तर भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण हे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80% पेक्षा जास्त आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80% पेक्षा अधिक आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी। पुढचा प्रश्न पाहूया।
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो, या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे गोवाकरिता प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख हा कोण असतो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे जिल्हाधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते? खालीलपैकी कोणते घटक हे सोलर सेलमध्ये वापरले जाते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे सिलिकॉन हे घटक सोलरमध्ये वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतातील खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी ही गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली आहे? भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरामध्ये मेट्रो रेल्वे ही सुरू करण्यात आली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कोलकाता या शहरामध्ये भारतामध्ये प्रथम मेट्रो रेल्वे ही सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पैकी DNA मध्ये कोणता रेणू आढळून येत नाही? खालीलपैकी DNA मध्ये कोणता रेणू हा आढळून येत नाही? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे युरसिल हा DNA मध्ये हा रेणू आढळून येत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कोठे आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुधाची भुकटी बनविणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुधाची भुकटी बनवणारा आनंद दुग्ध प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये आनंद दुग्ध हा प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे मगरीसाठी. तर चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा राष्ट्रीय उद्यान हे मगरीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राजस्थान हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा ओळखला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सुरू केले? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केले. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली? पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगालमध्ये
या राज्यामध्ये रामकृष्ण मठची स्थापनाही केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण? तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? त्या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे नरेंद्र मोदी हे तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा बांधण्यात आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.